Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आधी मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोघांनंतर आता एका तिसऱ्या प्लेयरची एंट्री झाली आणि इंटरेस्टिंगली वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात निवडणूक लढवायची ठरवली आणि पुण्यात आधी जे मनसेचे कॅन्डिडेट होते वसंत मोरे यांना त्यांनी आता तिकीट दिलंय। अर्थात वसंत मोरे राज ठाकरेंच्या इथून बाहेर पडले, त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स काय होते सगळे सांगितले, पण वन ऑन वन होणार निवडणुकीत जे तिसरा प्लेयर तो त्यावेळी नक्की समीकरणं कशी बदलतात या सगळ्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातले सगळे वरिष्ठ पत्रकार आहेत। बिजले सर, तसा 2009-2014 हा वोटिंग पॅटर्न जो काय पुण्याचा होता त्यामध्ये आता नक्की किती बदल पडलाय आणि तुम्हाला असं दिसतंय का की तिसरा प्लेयर आल्याने ही समीकरणं पूर्णतः बदलतील? लोकसभा मतदारसंघाचं जे नवीन रचना झाली ती 2009ला झाली आणि काँग्रेसला मानणारा बराचसा भाग हा या मतदारसंघातून कमी झाला। त्यामुळं 2009ला सुरेश कलमाडी एकदा 25,000 निवडून आले, तर त्यानंतरच्या मोदी लाट आल्यानंतर 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि गिरीश बापट हे दोघेही 3 ते 3.25 लाख मताधिक्याने विजयी झालेले आहेत। हा जर पॅटर्न बघितला तर भारतीय जनता पक्षाचं हा पुण्यावर आत्ता पगडा आहे का काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। यामध्ये मुख्यत्वे लढत ह्या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्येच झाली। मात्र आता यंदा पहिल्यांदाच मनसेतनं बाहेर पडलेले आणि वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुका रिंगणात उतरलेले वसंत मोरे हे निवडणुका रिंगणात आलेले आहेत। वसंत मोरेचं जे कार्यक्षेत्र आहे ते बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघातला कात्रज भागातला आहे, त्यामुळे त्यांचा थेट परिणाम हा पुण्यात किती होतोय हे आता पाहावं लागणार आहे। त्याचवेळी वंचितचे उमेदवार होते अनिल जाधव 2019मध्ये, त्यांनी जवळजवळ 64,000 मतं त्यावेळी घेतली होती। त्यामुळे ती मतं आणि वसंत मोरेंचं जे काही मतदान असेल हे एकत्रित होणार आहे का त्यामध्ये कमी जास्त होणार आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर त्यावर ही दुरंगी होणार की तिरंगी होणार हे पुढच्या 1.5 महिन्यात स्पष्ट होईल। मला मुद्दा मुळात हाच वाटतो या सगळ्या बाबतीत की आधीचं जे काही 64-65 हजार मतदान असेल ते आणि मोरे फॅक्टर जो पुण्यामध्ये म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसं त्यांना म्हटलं जातं की सोशल मीडियावरती त्यांना भरपूर व्ह्यूज असतात, फॉलोअर्स असतात, हे सगळं वोटिंग कन्व्हर्ट करू शकतं का आणि मोरेंमध्ये ती कॅपॅबिलिटी आहे का ज्या पद्धतीने ते आता प्रचाराला सामोरे जातात? म्हणजे एकीकडे वंचित आणि दुसरीकडे मोरे हे जर दोघं एकत्र करायला आपण गेलो तर साधारण आकडा कितपर्यंत जाईल वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राचं राजकारण यावेळेचं जे आहे ते वेगळ्या धाटणीचं अशासाठी बनलं आहे की या ठिकाणी 2 प्रमुख पक्ष आहेत, एक भाजप आहे आणि एक काँग्रेस आहे। जे प्रादेशिक पक्ष आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले, ते 2 पक्षाचे 4 पक्ष झाले, त्यातले 2 पक्ष हे काँग्रेसबरोबर आहे तर 2 पक्ष हे भाजपबरोबर आहे। त्याच्यामुळे ही जे काही सगळं मिक्स आणि गोंधळाचं वातावरण तयार झालं त्यापूर्वी हा सगळा गोंधळ होण्यापूर्वी जर पुण्याची परिस्थिती बघितली तर साधारण वंचितला म्हणा मनसेला म्हणा गेल्या 2009 असू द्या 14 असू द्या 19 असू द्या 9 ते 10% मतं होतीच। मला वाटतं 19ला तर मनसे लढलीच नाही, परंतु 19ला वंचितला या ठिकाणी 9% मतं होती, 2009ला वंचितला या ठिकाणी 10% मतं होती आणि 2014ला मनसेला या ठिकाणी 10% मतं होती। साधारण 9 ते 10%चा जर हा एक पॅटर्न बघितला या ठिकाणी, आता वसंत मोरेंच्या बाबतीत जवळपास 2-3 फॅक्टर असे आहेत का ते एक तर मनसेतून बाहेर पडलेले आहेत, दुसरा फॅक्टर आहेत ते मराठा आहेत, त्यामुळं जरांगे पाटलांचाही पाठिंबा त्यांना मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। पण जरांगे पाटलांनी पाठिंबा द्यायचा न द्यायची भूमिका जाहीर केल्यामुळं आता पाठिंबा देण्यापेक्षा अप्रत्यक्षरित्या जरांगे माझ्यासोबत आहेत असं एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न वसंत मोरे गेले काही दिवस करतात। हा दुसरा फॅक्टर आहे आणि तिसरा फॅक्टर वसंत मोरेंनी ही वंचितकडून उमेदवारी मिळवलेली आहे। म्हणजे आत्तापर्यंत समजा आपण UPमध्ये बघितलं की बसपाचं बघितलं तर ब्राह्मीण आणि SC असं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी जी भाषा प्रकाश आंबेडकर बोलत होते की मराठा आणि दलित हे कॉम्बिनेशन करण्याचा एक नवीन राजकारण त्यांनी गरजवंत मराठा अशी टर्म वापरली होती, तर असा एक पॅटर्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला, मात्र तो
एन केन प्रकारे सक्सेस झालेला नाही, तशी भूमिका जाहीर झालेली आहे. आता नेमकी वसंत मोरे किती मतं घेतील याच्यावर सगळी समीकरणं अवलंबून असतील. तर मला असं वाटतं जर वंचितचा मनसेचा जो पॅटर्न बघितला तर किमान ते 10% मतं या ठिकाणी या मतदारसंघात घेतील. मला हेही कल्पना आहे की त्यांची स्वतःची मतं या ठिकाणी स्वतःचं मत त्यांना द्यायला या मतदारसंघात नाही आहे. त्यामुळं त्यांना मतं खरंच मिळतील का नाही मिळतील का, हा मी जसं आधीचं राजकारण सांगितलं त्या गोंधळामुळं नक्की काय घडेल. पण जुन्या पॅटर्नचा विचार केला तर त्यांनी जर 10% मतं घेतली असं आपण ॲज्युम केलं आणि साधारण गेल्या वेळेस 10,22,000 इतकं मतदान झालेलं होतं. यावेळेस 2 लाख मतदार वाढलेत. मिनिमम जर आपण 11 लाख मतं जर या ठिकाणी गृहीत धरली आणि ती जर 10%ला मिनिमम कन्वर्ट केली तर 1,10,000 मतं ती होऊ शकतात. आणि 1,10,000 मतं जर ही मोरेंना मिळाली तर ह्या निवडणुकीचा एक गेम चेंजर असू शकतो. त्याचं कारण असं, जर 11 लाख मतदान झालं तर 5,51,000 एवढं मतदान या ठिकाणी विजयाला लागेल 50%साठी. मिनिमम ज्याला 5 लाख मतं मिळतील तो उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. आणि अशा केसमध्ये जर मोरेंना 1,10,000 मतं मिळाली तर मोरे कोणाच्या तरी डोळ्यात आसू आणतील, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतील. त्याचं कारण असं, परत काँग्रेसचं जर जुना पॅटर्न बघितला तर मिनिमम काँग्रेसला काही झालं तर 3 लाख मतं पडतायत. या ठिकाणी भाजपची ती अवस्था आहे, यांना 3-3.5 लाख मतं या ठिकाणी मिळत आहेत. मात्र यावेळेस काँग्रेसचे उमेदवार जे धंगेकर आहेत, एक माजी आमदार आताचे विद्यमान आमदार आहेत कसब्याचे, पोटनिवडणुकीत त्यांनी मिळवलेला विजय हा राज्यभर नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यांची पॉप्युलरिटी, त्यात शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना, ती तिचं पूर्ण क्षमतेने ती दंगेकरांबरोबर आहे. अशा केसमध्ये ही निवडणूक रंगतदार चुरशीची होईल. मात्र वसंत मोरेंची एंट्री ही खरंच या निवडणुकीतली एक उत्कंठा वाढवणारी ठरणारी आहे. मला मुद्दा परत तोच विचारायचा आहे की 2019ला वंचितबद्दल हेच बोललं गेलं की त्यांना बी टीम म्हणून हे परसेप्शन बिल्ड झालं किंवा परसेप्शन दिलं गेलं, हा भाग नाही. पण न्यूसेन्स व्हॅल्यू सगळ्यात जास्त दाखवली. म्हणजे ज्या ठिकाणी 1.5-2 लाख रुपये 1.5-2 लाख त्यांना मतं पडली, तेवढ्याच फरकाने साधारण आघाडीचा उमेदवार पडला होता. पुण्यात हे चित्र दिसेल का ज्यावेळी धंगेकर स्वतःचं मतदान मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करतात, अशा वेळी ज्यावेळी भाजपचा इथे स्वतःचा एक मोठा वोटिंग बेस आहे? 2007ची मला वाटतं महापालिकेची निवडणूक, 12ची महापालिकेची निवडणूक आणि 2009ची विधानसभेची निवडणूक, असाच एक झोतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. राज ठाकरेंना एक प्रचंड सहानुभूती किंवा एक त्यांना समर्थन राज्यभर मिळालं. सर्वाधिक आमदार त्यांचे निवडून आले. महापालिकेमध्ये त्यांना सर्वाधिक मला वाटतं विरोधी पक्षनेतं पद महापालिकेचं पुण्याचं त्यांना होतं. आणि त्यानंतर एक लक्षात आलं की त्यानंतर त्यांची पॉप्युलरिटी ढासळली. तेवढं यश त्यांना 2009 आणि 12 नंतर कधीही मिळालेलं नाही. सेम मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे. हे सातत्यानं या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात विरोधकांना यश आलेलं आहे. फक्त गंमत ही आहे, आता वंचित हा फॅक्टर कधी आला, म्हणजे वंचितचा जन्मच एक प्रकारे पुण्यातला आहे. तो कसा आहे ते सांगतो. याआधी ते भारिपचे होते, त्यांचं भारिप हे होते. आणि ज्या वेळेस या ठिकाणी एल्गार परिषद झाली, एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावची जी काही ती दंगल झाली, त्या दंगलीनंतर हा वंचितचा पॅटर्न जन्माला त्यांनी घातला आणि प्रकाश आंबेडकरांचा एक राजकीय नवउदय त्या घटनेनंतर झालेला आहे. तर अशा सर्व केसेसमध्ये एका बाजूला त्यांना भाजपची बी टीम म्हणून एस्टॅब्लिश करण्यात विरोधकांना यश आलं आहे. त्यांच्याबरोबर सातत्याने जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीने नमती भूमिका घेतल्याचं परसेप्शन क्रिएट केलं गेलं आहे. आत्ताही ह्या घडीलाही प्रकाश आंबेडकरांकडून महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल म्हटलं गेलेलं नाही आहे किंवा महाविकास आघाडींनी आम्ही त्यांना घेणार नाही असंही काही म्हटलेलं नाही कोणी म्हणायचं, याच्यावर ते सगळं घोडं अडलेलं आहे. अशा केसेसमध्ये हे फक्त मी मुद्दा परसेप्शनचा मांडतोय की ही भाजपची बी टीम आहे. हे परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने होतं आहे. आणि अशा केसेसमध्ये प्रकाश आंबेडकरांपुढं गेल्या वेळी इतकं मतदान पुन्हा मिळवणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. फक्त हे चॅलेंज त्यांना या ठिकाणी थोडंसं सुकर का असू शकतं, तर वसंत मोरेंची असलेली पॉप्युलरिटी आणि ती पॉप्युलरिटी या ठिकाणी कुठंतरी वंचितला एक दिलासादायक ठरू शकते. कारण ती पॉप्युलरिटी फक्त कुठल्या तरी एका जातीय समूहापर्यंत राहत नाही किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गापर्यंत राहत नाही. ती पॉप्युलरिटी सगळ्या याच्यात राहते. त्याचा त्यांना एक
थोडाफार दिलासा या ठिकाणी मिळू शकेल. आणि जसं मी म्हटलं की मिनिमम त्यांना जर 10% मतं मिळाली तर 1,10,000 मताचं जे गणित मी मांडतोय त्या गणिताभोवती हे राजकारण फिरेल असं मला वाटतं. मला हाच प्रश्न खरं तर पुढे न्यायचा आहे. म्हणजे भीमा कोरेगावचं मोमेंटम आता नाही आहे, त्यावेळी ते होतं. दुसरीकडे मुद्दा हा आहे की मागच्या वेळी MIM सोबत होती, त्यामुळे मुस्लिम वोट्स पुण्यातले सिक्युअर होतील आणि ते वंचितकडे येतील, हे सगळं समीकरण होतं. आता हे सगळं नसताना सुद्धा मोरे हे इथे फॅक्टर म्हणून कशा पद्धतीने फंक्शन होतील? नाही, मोरे हे फक्त त्यांच्या प्रसिद्धीमुळेच, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि सोशल मीडियात त्यांचा असलेला एक दबदबा म्हटलं तरी चालेल, त्याच्यामुळेच होतील. तुम्ही म्हटलात की वंचित MIM होतं, तर यावेळेस मुस्लिम पुण्यातल्या काही घटना आहेत त्या इथं उल्लेख करणं योग्य होणार नाहीत. मुस्लिम वर्ग पण दुखावलेला आहे, MIM सोबत नाही आहे. हा वंचितच्यासाठी फार मोठा झटका आहे. वंचितला मोस्टली मतदान जे होतं ते स्लम एरियामधून होतं. आता आपण फक्त वंचितचा विचार करत असताना दुसराच उपेक्षित घटकांसाठी किंवा मागासवर्गीयांमध्ये पॉप्युलर असलेला RPI जो आता भाजपकडे आहे, तोही तिथे खुश नाही आहे. म्हणजे एकीकडे आज आठवलेंना राज्यमंत्रीपद भोगल्यानंतरही म्हणावं लागतं की एक नाशिकची तरी शिर्डीची तरी जागा आम्हाला द्या. तर पुण्यासारखं हे सुशिक्षितांचं शहर आहे. आज तुम्ही झोपडपट्ट्यांमध्येही विचार करणारा तरुण आहे आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो. आज ह्या ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत, म्हणजे आंबेडकरी चळवळीतले जे दोन्ही पक्ष आहेत त्यांच्याकडून अपेक्षा ज्या आहेत की गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण असेल, महागाई असेल. महागाई कोणाला भेडसवते? सिलेंडरचा दर हा सोसायटीमधल्याला तेवढा हे होत नाही, त्यांनी तर सबसिडी की सोडूनही दिलेली आहे. पण तो सिलेंडरचा दर किंवा प्रत्येक गोष्टीत GST भरावं लागतं. ह्या गोष्टीचा आज जेव्हा कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, वंचितच्या असो किंवा RPI, म्हटले नाही बास, आम्ही 5 वर्ष दिली की बाबा देशात काहीतरी बदल घडेल, आणखी 5 वर्षाची संधी दिली, ती आता संधी द्यायची वेळ नाही आहे. पण या बाबतीत मुद्दा हा आहे महागाईचा, आपण म्हणतोय तो तसं पाहायला गेलं तर सगळ्याच जातीच्या वर्गांना लागू होतो, कारण तो आर्थिक विषमतेचा मी तुम्हाला ही कार्यकर्त्यांमधली, त्यामुळे कालच दुपारपर्यंत एक बातमी सुरू होती. वंचितच्याच राज्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी मोरेंना घेऊ नये, आपला उमेदवार द्या, आम्हाला पुढे विधानसभाही लढवायची इच्छा आहे, आम्हाला महापालिकाही लढवायची इच्छा आहे. म्हणून थोडंफार जी गेल्या वेळेस जी मतं पडली होती ती मतं ते कार्यकर्ते, कारण वसंत मोरे हे मुळात वंचितसाठी नवीन आहेत आणि त्यामुळे वंचितचा कुठला कार्यकर्ता आणि कुठल्या उद्देशाने आणि का तिथे धावेल, तर याच्यासाठी मोरेंना संपूर्ण शहरभर स्वतःची यंत्रणा स्वतः लावावी लागेल. वंचितचं बॅनर निश्चित असेल का, तर असेल. त्यामुळे ती गेल्या वर्षीसारखी, जसं प्रशांतने सांगितलं की मनसेचं एक बूम असतो प्रत्येकाचा, आणि त्याच्यातनं 10 वर्षात खरंच आउटकम काय आलं आहे, आता तो ग्राफ निश्चितच, म्हणजे सर्व समाजात पुण्यात तसं वंचितचं जर तुम्ही पाहिलं तर एक पॉकेट वेगळंच आहे त्यांचं. म्हणजे आतापर्यंत संविधानाच्या बाजूनी तेच बोलणार आहे. त्यामुळे किंवा संविधान जाळणाऱ्यांना आपण पाठिंबा द्यायचा का? आता प्रकाश आंबेडकरांची भाषणंही पाहिली तर ती कोणाविरोधात आहेत किंवा त्यांचा थेट अटॅक कुणाविरोधात आहे? शेवटी प्रस्थापिताविरोध अटॅक आहे. त्यावेळेस ते मतांचं डायव्हर्जन खरंच वंचितचा आपला उमेदवार निवडून येणार नाही आहे, तर तो कुठे शिफ्ट होईल, हा याच्यातला फार मोठा फॅक्टर ठरणार आहे. यातला मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर भाजप विरोधात बोलत जरी असले तरी मतं घेताना मात्र ती आघाडीची मतं फुटतात. मग ते कॉन्ट्राडिक्शन कसं कव्हरअप करायचं? आता पुण्यात तेच सांगतो ना, 3 लाखाच्या फरकाने जर शिरोळे आणि बापट येत असतील आणि 75,000 किंवा 1 लाख जरी मतं मिळाली तरी तो डिफरन्स वंचितमुळे पुण्यात फरक पडला आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं. जर ते काही आपण 8-10 जागा म्हणतो तिथे एकदम फ्रॅक्शन एक 40-50 हजार मतं घेतली आणि तिथं दुसरा उमेदवार पडला आहे, तिथे आपल्याला ते फिक्स करता येतं की हा बाबा वंचितचा हा फटका बसला आहे. पुण्यामध्ये तसं काही दिसत नाही आहे. म्हणजे तेवढा डिफरन्स राहतो आहे दोन्ही इलेक्शनमध्ये पाहिलं तर तो फॅक्टर इथे राहील का, तर मला तसं वाटत नाही. आता दरवेळेस काँग्रेसने यंदा उमेदवार बदलला आहे, भाजपचा उमेदवार नवीन आहे, दोघं तुल्यबळ आहेत, दोघं पॉप्युलर आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये वसंत मोरे पॉप्युलर आहेत का, तर शेवटी कसं असतं, काठावरचा मतदार असतो तो विजयाच्या बाजूनी किंवा कुठे जायचं आहे तो ठरवून त्या बाजूला जातो. त्यामुळे मोरेंना आपण किती म्हटलं ते सोशल मीडियामध्ये ठीक आहे, पण प्रॅक्टिकली
पुणेकरांची मतं अशी मिळवणं इतकं सहजासहज म्हणजे सोपं नाही असं मला वाटतं. एक महाराष्ट्रातला आत्ताचा विश्लेषण पॉलिटिकल किंवा आपण एक असं म्हणू की सामाजिक ट्रेंड आत्ताचा असा ही घुसळण अशी ती मराठा ओबीसी घुसळण आहे. म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये जरांगे पाटलांचा जो मोमेंटम आला तो ग्राफ आता सेटल जरी होत असला असं वाटत असलं तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पॉकेट्स तयार झालेत किंवा काहीतरी खतखत आणि पडद्यामागे काहीतरी सुरू आहे हे आत्ता फार क्लिअर आहे निवडणुकीमध्ये. अशावेळी पुणे सेंट्रिक जर बोलायचं असेल तर दोन्ही कॅन्डिडेट म्हणजे मोरे असतील किंवा मोळ असतील हे दोन्ही मराठा आहेत. तिकडे आणखी धंगेकर वेगळ्या कास्टमधून आहेत, ओबीसीमधून येतात धंगेकर. अशावेळी पुणे मतदारसंघामध्ये साधारण मराठा ओबीसी ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील किंवा ही घुसळण वोटिंग पॅटर्न नवीन सेट होईल याच्यावरती असं वाटतं? आत्तापर्यंतच्या गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदाच ओबीसीचा उमेदवार हा मुख्य घटक म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरलेला आहे. आत्तापर्यंत पुण्यामध्ये मराठा आणि ब्राह्मण या दोनच प्रमुख ज्या जाती आहेत पुण्यात, ज्यांचे मतदान हे प्रत्येकी 3.5 ते 4 लाखादरम्यान आहे, या लोकांचे ज्यांचंच प्रतिनिधित्व होतं. यामुळं पहिल्यांदा ओबीसीचा उमेदवार की जो आत्ताच गेल्याच वर्षी कसब्यासारख्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करून निवडून आलेला आहे तो पहिल्यांदा आलेला आहे. जरांगेच्या आंदोलनानंतर ओबीसीमध्ये अस्वस्थता खूप आहे. जरी आरक्षण मिळावं अशी सर्वांची इच्छा असली तरी ओबीसीमध्ये आता मराठा समाजाचा बराच मोठा घटक या शिरकाव केल्यामुळे ओबीसीत अस्वस्थता आहे. ही ओबीसीची अस्वस्थता एकत्र येणार का हे या पुण्यातल्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच दिसून येणार आहे का नाही हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यात मराठा आणि ओबीसी याच्या पलीकडे पुण्यात एक वेगळा मोठा घटक आहे तो म्हणजे ब्राह्मण समाज आहे. तो ब्राह्मण समाज हा पूर्वापार जास्त प्रमाणात हा भाजपच्या बाजूने, काँग्रेसच्या बाजूने तो आहे, कारण गाडगे कलमाडी हे सगळे ब्राह्मण समाजाचेच होते. पण तरी देखील आता ब्राह्मण समाज काय करतो आहे हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा या पुण्यातल्या इलेक्शनमध्ये दिसेल. ओबीसी आणि ह्या सोडल्यानंतर मुस्लिम हा जवळपास 10% आहे पुण्यात. आणि तिसरा घटक आहे तो एससीचे म्हणजे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातनं आलेला एससी समुदाय हा इथं पुण्यात मोठ्या प्रमाणावर स्थिरावलेला आहे. या सर्वांचं मतदान हे कोणाच्या मागं शेवटच्या टप्प्यात उभारत आहे यावर पुण्याच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून राहील असं मला वाटतं. एक महत्त्वाचं आहे सगळ्यामध्ये की मधल्या काळात मेधा कुलकर्णींचा विषय होता किंवा त्याआधी इथून मोहळांच्या जागी देवधर इच्छुक होते. तर असा एक ट्रेंड होता पुण्यामध्ये की ब्राह्मण उमेदवार दिला गेला पाहिजे आणि भाजप असेल तर मग कोणतरी संघाच्या जवळचा किंवा ब्राह्मण कास्टवाईजच तो कन्सिडर केला गेला पाहिजे. आता भाजपने मराठा उमेदवार दिला आहे. अशावेळी इथल्या ब्राह्मणांची रिॲक्शन काय किंवा ब्राह्मण समाजाचं एक्झॅक्टली या सगळ्याबद्दलचं ॲनालिसिस कसं वाटतं? मला मुळातच या पुणे शहराचं एक हे वैशिष्ट्य आहे की हे जरी आपण सगळी समीकरणं मांडत असलो की ही जात आहे, ब्राह्मण आहे, मराठा आहे, ओबीसी आहे, अमुक आहे, दमुक आहे, तर या पॅटर्नवर इथं फारसं काही मतदान घडतं आहे असं मला फार काही वाटत नाही. कारण जुने सगळे जरी आपण ट्रेंड या ठिकाणचे बघितले तर ते काही फार जातीय मतदानावर गेलेले. ही काही महापालिकेची निवडणूक नाही आहे किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. मग अमुक एका विशिष्ट जातीचा आहे आणि त्याला मतदान द्या. मग त्या केसमध्ये अशा केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं की जर ही सवर्ण विरुद्ध इतर असेल तर ब्राह्मण मराठा कॉम्बिनेशनमध्ये उमेदवार निवडून येईल ना. गरज काय ही इलेक्शन फाईट करण्याची? काहीच गरज नाही आहे. 5 लाख मतं अशी मिळणार आहेत ह्या दोन जातींमध्येच. कारण ह्या दोन जातींकडंच डॉमिनन्स आहे. जवळजवळ 48-50% मतं ह्या दोन जातींकडंच आहे. कशाला मग इलेक्शन लढायची? या दोन जातींनाच प्रतिनिधित्व देऊन टाकू. असं का घडत नाही मग इथं? तरी ही निवडणूक रंगतदार का होती? या निवडणुकीत रंग का येतो? तर ही कुठंतरी जातीच्या पलीकडं जाऊन विचार मतदार करतो. मतदार हा प्रत्येक वेळेस अगदीच भावनेच्या उगाच आपली ही जाते आणि याला मतदान द्या अशी काही फार भानगड नाही आहे असं मला या ठिकाणी सातत्याने वाटतं. त्याचं दुसरं कारण असं, जर कोथरूडमध्ये जर जातच बघितली गेली असती तर चंद्रकांत दादांचं मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात राहिलं असतं. का नाही राहिलं त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात? तिथं तर मला वाटतं ओबीसीच उमेदवार होता ना चंद्रकांत दादांच्या समोर, किशोर शिंदे. पण त्यावेळेस का नाही जात तिथं का नाही जात निघाली? तर अशी मी अनेक उदाहरणं देऊ शकतो या मतदारसंघामध्ये. त्यावेळेस नरेटिव्ह साधारण एक आउटसायडर आणि पुणेकर असं देण्यात आलं होतं. नॅरेटिव्ह चाललं ना शेवटी. मग मतदारांनी जात नाही बघितले ना. प्रश्न जातीवर ज्यावेळेस बोलतो तर मला असं वाटत नाही की पुण्याची निवडणूक ही जातीवर जाईल. ही कुठंतरी जातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणचा मतदार विचार करतो आणि त्यानुसारच ही निवडणूक होईल असं माझं या ठिकाणचं स्पष्ट मत आहे. एक इंटरेस्ट म्हणजे या तिघांमध्ये एक फॅक्टर फार कॉमन येतो म्हणजे सोशल मीडिया, की हे तिघही प्रचंड सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात आणि असं म्हणायला हरकत नाही तिघही इन्फ्लुएन्सर आहेत. पण मुद्दा हा आहे
2019ला ज्या ज्या पक्षाची पारंपरिक मतं पडली, समजा मोहन जोशी होते, मोहन जोशींना 3-3.5 लाखाच्या जवळपास मतदान झालं होतं. म्हणजे समजा आपण ते काँग्रेसचं मतदान धरू, कारण मोहन जोशी या तिघांनी इतके सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजून पुण्यात नाही आहेत कम्पॅरेटिव्हली. पण यावेळी ह्या सोशल मीडियाचा इफेक्ट इथे किती होईल आणि ते ॲज अ वोटिंग म्हणून ते किती कन्व्हर्ट होईल असं दिसतंय तुम्हाला पारंपरिक मतदान सोडता, कारण तो जो एक्सेसिव्ह वोट असणार आहे ना, तो शेवटच्या घटक्यात सगळी मतदान फिरवणार आहे. अलीकडे पाहिलं ना आपण की 2014 पासून सोशल मीडिया खरोखरच स्ट्रॉंग होत गेलेला आहे. तर सोशल मीडियामध्ये च्या माध्यमातून एक गोष्ट सामोरी येते, म्हणजे निगेटिव्ह बाजू पण तितक्याच प्रकर्षाने पटकन लोकांपर्यंत पोचतात. आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे अलीकडे अगदी आंतरराष्ट्रीय मुद्देसुद्धा खोडून काढण्याची आणि त्याचे 4 बाजूचे कंगोरे सांगण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आपण पुण्याचाच विचार करतोय, पुण्यात तर सगळे वर्तमानपत्र पण आणि मीडिया पण स्ट्रॉंग आहे, म्हणजे आपला नेहमीचा मीडिया इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट असेल, पण सोशल मीडियाही स्ट्रॉंग आहे. पण पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणी आपणच्या निवडणुका ज्या पाहिल्या मध्यंतरीचं, तर तिथं मेन स्ट्रीममधून एकीकडे मीडिया गोदी मीडिया झाला असा म्हणून आरोप केला जातो, तिथं सोशल मीडियानीच तिथल्या निवडणुका लढलेल्या आहेत. तिघांचाही सोशल मीडियात तेवढाच राबतं आहे. आता आपण जो हे करतो की फक्त एक आहे, सोशल मीडिया हा ग्लोबल असतो, त्यामुळे मला 1 मिलियन आहेत, 10 लाख आहेत, ते काय पुण्यातलेच आहेत का, तर ते कोणीच सांगू शकत नाही की ते पुण्यातलेच, ते पुण्यातले किती आहेत, तो इन्फ्लुअन्स तो कितपत टिकेल. पण एक निमित्त आहे की याच्यामुळे जो उजाळा आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोचा, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, तो जो सर्वाधिक पोचू शकेल, तर ते पूर्वी जसं पॅम्पलेट वगैरे घेऊन जावं लागायचं किंवा उमेदवाराला प्रत्येक घरापर्यंत जावं लागायचं, तर हा सोशल मीडियानी प्रत्येक उमेदवाराचे मायनस आणि प्लस पॉईंट्स हे याच्यापर्यंत जाणार. पण किंवा केंद्राची राज्याची धोरणं, त्याची जी पोलखोल असते किंवा सर्व बाजूनी त्याच्यावर होणारा अटॅक असतो किंवा 4ही बाजू त्याच्या या पब्लिक समोर जाता येते. आणि हे चांगलं आहे ना, हे उलट सोशल मीडियामुळे ना आणखी ती पॉप्युलर होणार आहे ही निवडणूक. आता शेवटाकडे आपण चाललो, तर मला विचारायचं आहे, खरं तर कास्ट सेंट्रिक हा विषय नसेल असं आपण धरून चाललो पुण्यामध्ये, तर मग अँटी इन्कम्बन्सी नक्की किती फॅक्टर करेल? कारण असं आता दिसतंय सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी की मग ईडी आणि CBIच्या धाडी असतील, त्याच्याविरुद्ध मोदी सरकारच्या विरोधात एक कॅम्पेन सुरू आहे किंवा लोकांमध्ये बऱ्यापैकी रोष असं दिसतोय लोकांमध्ये फिरल्यानंतर. अर्थात लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर काय केलं असेल तर कारवाई व्हावी, पण मग ते ठराविकच लोकांवरती का होती असं म्हटलं जातं, किंवा मोदींच्या काही योजनांचा लाभ एखाद्याला नसेल मिळाला, तो संबंधित व्यक्तीसुद्धा त्याच्याच विरोधात आहे. याचा फटका पुण्यामध्ये नक्की किती बसू शकतो? कारण शेवटी भाजप ही मुरलीधर मोहोळांपेक्षा शेवटी मत माझं मोदींनाच जाणार आहे, या पद्धतीचंच नरेटिव्ह सेट करतं. 2 मुद्दे जर महाराष्ट्राच्या राजकारणातले बघितले तर शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली, ह्या दोन्हीचं संपूर्ण सेंटर हे पुणे जिल्हा झालेला आहे. शिवसेनेची मुंबईनंतरची ताकद असलेलं शहर म्हणजे पुणे होतं, एकेकाळी 3 आमदार त्यांचे होते, आणि राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, हे तिघांचे सर्व जे हालचाली आहेत, पत्रकार परिषद आहेत, ह्या पुण्यात होत आहेत. त्यामुळे पुणे हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं आत्ता महत्त्वाचं सेंटर झालेलं आहे आणि शिवसेना इथं पूर्ण ताकद लावते. यामुळं आत्ताचं जर हे घेतलं तर विरोधक हे वेगवेगळे हल्ले जे करणार आहेत सत्ताधाऱ्यांवरचे, ते पुण्यातनं करणार आहेत. रोहित पवारांनी नुकतंच महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्याचे जे आरोप केले ते पुण्यातनं केले. त्यामुळे पुण्यात ह्या सर्व गोष्टींची चर्चा होत राहणार आहे. त्यानंतर भाजपची गेले 8-10 वर्ष पुण्यावर पूर्ण सत्ता निर्माण झालेली आहे. अशावेळी पुण्यात त्यांनी काय काम केलं किंवा केलं नाही, ह्या दोन्ही बाजूंचं मंथन ह्या निवडणुकीच्या वेळी दोन्ही बाजूनं होईल. पहिले आत्ता जे 15 दिवसात विदर्भ हा पूर्णपणे मतदान झालेला असेल, इथल्या लोकांचा अर्ज भरणं 25पर्यंत होईपर्यंत तिथला प्रचार संपलेला असेल, आणि दोन्ही पक्षांचे नेते हे विदर्भात आहेत. नाना पटोले असतील, फडणवीस असतील, मुनगंटीवार असतील, वडेट्टीवार असतील, हे सर्व लोक हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं राज्यातलं आणि केंद्रातलं हे सर्व उणेदुणं हे पुण्यातनं काढणार आहे. आणि त्यानंतर पुण्यातला जो विचार करणारा मोठा वर्ग आहे तो त्यांचं मत ठरवेल. त्यामुळे इम्पॅक्ट मोदीचा आपण जो म्हणतो तो मोदी मीडियामधनं जास्त आहे. सर्वसामान्यांमध्ये त्याचा किती इम्पॅक्ट आहे मला तसं जाणवत नाही. त्यामुळे मोदींच्या विरोधातही लोक आहेत, किंवा आप ही वेगळी जी शक्ती गेल्या काही दिवसात, गेल्या 1-2 वर्षांची पुण्यात उदयाला यायला लागली की त्याचं फारसं कुठं दिसत नाही, पण ग्राउंड लेवलवर ते काम करतायत. त्यांचं काही एक 10, 20, 25 हजार मतदान आहे, ते कुणीकडे डायव्हर्ट होणार आहे हेही बघावं लागणार आहे. त्यामुळं आत्ता तरी सध्या फार मोदी फॅक्टरचा हे फक्त माध्यमातनं आहे. मोदी फॅक्टरचा फार इफेक्ट पुण्यातल्या मतदानावर होईल असं मला वाटत नाही.
थोडक्यात आताच्या घडीला आपण बघतोय की म्हणजे मतदानाला आणखी वेळ 3-4 टप्प्यापर्यंत पुण्याची वाट बघावी लागणार आहे मतदानासाठी. पण आत्ता जे परसेप्शन बिल्ड होत आहेत किंवा आत्ताची जी समीकरणं सगळी पुढे येतात यातून एक गोष्ट फार क्लिअर आहे, ते म्हणजे याआधी वंचितची जी न्यूसेन्स व्हॅल्यू होती तीच वंचितची न्यूसेन्स व्हॅल्यू कदाचित जास्त पटींनी मोरे पुढे येतील, कारण इथे मोरे हे स्वतः एक पुण्यात ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश आहेत आणि दुसरीकडे ते आता वंचितची ताकद जेवढी त्यांना होती आधीचा जो वोटिंग बेस होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड ऑन होईल. त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि धंगेकर या दोघांमध्ये ज्या पर्सन सेंट्रिक सगळी फाईट असेल, जी एकदम अटीतटीची लढाई असेल, त्यामधला जो डिफरन्स असेल तेवढ्या डिफरन्स जर मोरेंनी मिळवला तर कदाचित लढाई आणखी वेगळ्या टप्प्यावरती यायला असं दिसतंय. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, मुंबई तक, पुणे.